6 डिसेंबरपासून राज्यामध्ये कडक नियम लागू होणार आहेत आणि या नियमाबद्दल आपल्याला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. केंद्र सरकारने आणलेला हा नियम प्रत्येक व्यक्तीला आता बंधनकारक आहे. कारण की हा नियम लागू झाल्यानंतर आपल्याबद्दलची सर्व माहिती सरकारकडे जाणार. आपण मोबाईलमधून कोणते काम करतोय, आपल्या मोबाईलमध्ये कोणता डाटा आहे, आपण कोणत्या गुन्हेगारी संघटनेशी तर जोडलेलो नाही ना, या सर्वांची माहिती आता केंद्र सरकारला मिळणार. केंद्र सरकारने संचार साथी नावाचं ॲप्लिकेशन लॉन्च केलं आहे आणि हे ॲप्लिकेशन आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असणार. आपल्याला सर्वांना वाटत असेल, आपण जर या ॲप्लिकेशनला इन्स्टॉल केलंच नाही तर आपल्या मोबाईलमध्ये कसं काय येणार. जेव्हा आपण आपल्या मोबाईलचा सॉफ्टवेअर अपडेट करू तेव्हा हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये येणार. याशिवाय जी लोक नवीन मोबाईल खरेदी करतात त्यांच्या मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन अगोदरच इन्स्टॉल केलेलं असणार. आता या ॲप्लिकेशनचा फायदा केंद्र सरकारने सांगितला. आपला चोरी गेलेला मोबाईल, हरवलेला मोबाईल आपल्याला या ॲप्लिकेशनवरतून ब्लॉक करता येईल. याशिवाय तुमच्या नावावरती किती सिम कार्ड आहेत या ॲप्लिकेशनवरतून आपण चेक करू शकतात. या ॲप्लिकेशनचा आणखीन एक फायदा म्हणजे आपल्या मोबाईलवरती येणारे फ्रॉड कॉल आपण थांबवू शकतात. त्याची माहिती आपल्याला मिळू शकते. याशिवाय आपण जुना किंवा नवीन मोबाईल खरेदी करतोय तर त्यामध्ये IMEI नंबर आपण चेक करू शकतात. त्यावरून आपल्याला हे माहिती होईल हा मोबाईल खरा आहे की खोटा आहे. पण विरोधी पक्षाने केंद्र सरकारच्या संचार साथी ॲपवरती बहिष्कार टाकलाय. त्यांचं म्हणणं आहे प्रत्येक व्यक्तीची प्रायव्हसी सरकारच्या हातामध्ये जाणार. मोबाईलमध्ये प्रत्येक व्यक्ती कोणता डाटा ॲक्सेस करतो, कोणती माहिती घेतो याबद्दल आता सरकारला माहिती मिळणार. त्यामुळं विरोधी पक्षांनी संचार साथी ॲप्लिकेशनवरती बहिष्कार टाकलाय. आपल्याला सरकारच्या या निर्णयावरती काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा.